तर म्हटलं कुशीवर झोप नको तरी झोपत नाही. जर ते म्हटलं पापड खातीला नाही कधी आवडता तरी तिने खाल्ला, कारलं नाही आवडलं तरी खाल्लं. मी अशा तऱ्हेनं अभंग सोडवला. तेव्हा अनेक लोक तिथं म्हटली 100 वर्ष झालीत आमच्या वयाला जवळपास, तरी हा अभंग असा नव्हता कोणी सोडवता. म्हणजे आपल्या पद्धतीनं आपल्याला तो सोडवता आला पाहिजे. मग त्याच्यासाठी अभ्यास तुमच्या आतमध्ये आहे तो तुम्ही बाहेर काढण्याचा प्रयत्न करा. तुम्ही संतांच्या ग्रंथांच्या मधून ज्ञान घ्या, पण तुमचं त्यात काहीतरी टाका ना. बरोबर आहे की नाही. तुम्हाला सुनबाईनं सांगितलं आई भात किती लावू, 1 वाटी भर लाव. वरण किती लाव, 1 वाटी भर लाव. पुन्हा तिनं विचारलं मीठ किती टाकू. मग मी म्हणणार ना गं तुला जरा तरी अंदाज आहे की नाही. तसं तुम्हाला अंदाज नको का, तुम्ही काय केलं पाहिजे याचा अंदाज पाहिजे. आणि म्हणून ह्या मौखिक आलेल्या ओव्या अंतःकरणाला भेटतात. काही लोक खूप रडतात. मी अशी म्हणत असते ना, दुबळा पाबळा भाऊ बहिणीला असावा, बाळली बुरकी चोळे करातीचा विसावा. इसावा हा शब्द इथं लागतो. विसावा नाही, इसावा. हा विसावा आहे. माणसाला विसावा दिला तो सच्चिदानंद बाबांपासून विसावा द्यायची पद्धत निघाली. पण हा विसावा शब्द कारण ज्यांना बोली भाषेत बोली सौंदर्य, हे सौंदर्य आपल्याला ते भावतं नाही का. म्हणून आई वाचून माहेर पती वाचून सासरा, पाण्या पावसा वाचून रान दिसत भेसुर. आई वाचून माहेर पती वाचून सासर, पाण्या पावसा वाचून रान दिसत भेसुर. भूक लागली पोटाला कसं कळत आईला, बाई कुलाचा सुगंध कसा पुसावा जाईला. तिकडूनच नाही मौखिक ते माझ्या आलत त्यानं कोणाने बऱ्यापैकी बसलेल्या. मी गेले देवा प्रूप बाग लागली, त्या बागेत होती एक वीर, तिला उलटा असे पाचर, मोठ 17वी वाय निरंतर, गुरुभक्तीचे बळतया फाळ. त्या बागेत होती एक माईन, तिला वर असे 2 जण, एक भोगी ती एक दाई मरण, एक जिवंत होत असे फिरून. आता मला सांगा विहिरीला पाझर कुठून असतो. साईडवेस खालून. म्हणजे मेन खालून असतो. विहिरीला पाणी कुठून असतं म्हणजे खालीच असतं, काही वरून नसतं. वरून. पण आपल्या शरीरात अशी एक विहीर आहे, आपल्या शरीरात अशी एक विहीर आहे की त्याला वरून पाणी येईल. ती कोणती. आपल्या शरीरात अशी एक विहीर आहे की त्याचा पाझर वरून खाली चाललाय. सांगा. हे मला बारीक तुम्हाला शिकवायचं आहे की माझ्यानंतरही तुम्ही ते टिकवलं पाहिजे म्हणून विचारत आहे. आणि तुम्ही त्या योग्यतेच्या आहात म्हणून, नाहीतर तुम्हाला हे काय विचारायचं कारण होतं. मग ते कोणती आहे ती विहीर. आपली हे मस्त. त्या बागेत होती एक विहीर, तिला उलटा असे पाचर, मोठ 17वी वाणी निरंतर, गुरुभक्तीचे बळतया फाळ. तोंडातून सतत खाली ओलावा जाते. ही विहीर इथे पाणतरी कुठे, पाणी कुठे शरीरात 69% पाणी आहे की नाही. पाण्यामध्ये हे इथून पाणी खाली जातं. ही मोठ उलटी आहे म्हणून जग उलट आहे, म्हणून पोटात उलटे टांगले. जरा अभ्यास बघा. 84 सिद्ध मेळा केले ज्ञानाला पावन, संन्यासाची मुले छळ केला समाजानं, देहांत प्रायश्चित्त मान्य केले आईबापानं. लेकरांच्या सुखासाठी आईबाप देती जीव, इंद्रायणी माई कशी आली नाही किव. मुक्ता सोपान निवृत्ती ज्ञाना झाले. बसले ते फाटतात आदते. मुक्ता सोपान निवृत्ती ज्ञाना झाले वनवाशी, आळंदित ब्रह्मवृंद दया नाही आली कशी. मग केले चमत्कार रेडा बोलविला मुखी, भिंत चालविली चांग देव झाले सुखी. चमत्काराशिवाय नाही होत नमस्कार, 22 वर्षाचे बाळ समाधी घेई ज्ञानेश्वर, समाधी घेई ज्ञानेश्वर. असं बसल्या ते लिहायची सवय झाली. तुम्हाला एक सांगू का. एक माणूस आला तो म्हटला तूर डाळ फार महाग झाली, त्याच्यावर काहीतरी मला लिहून द्या, मला एक लिखाण काय म्हणतात आर्टिकल द्यायचं आहे. आणि मी अशीच ती साडी खोवलेली होती, ते बसलेला होता. त्याचं नाव इनामदार आहे, रागी इनामदार. तर म्हटलं ठीक आहे सांगते.
मग आणि आदल्या दिवशी हिचं आणि माझं थोडंसं असं बोलणं झालं होतं. तर मला म्हटली तुम्ही कुकर नका ना लावा, मी आल्यावर लावत जाईल. ती डुडुळगावला 1 वर्ष तिने जॉब केला शिक्षिकेचा. तर मी म्हटलं अगं तुझ्यासाठी मी करते ना, की तुला जरा कुकर लावल्यावर तो गार झाल्यावर पीठ मळले की भाजी करायला. नाही पण दररोज वरण व्हायला जाते आई, डाळ किती महाग आहे हे कोण म्हणते? ती मला म्हणतीये. हे कुणी म्हणायला पाहिजे होतं? सासू. पण ती मला म्हणते, कारण सासूचा स्वभावच तसा आहे, दर का टाक. तर ती मला म्हटली नका लावू, व्हायला जातं. आणि ते माझ्या लक्षात आलं की तो तूर डाळीचं मला सांगायला आलं आणि राजीवनंदा नावाचा उल्ला आहे. मग मी म्हटलं तूर डाळीवर कविता करताय, बसा जरा मी चहा ठेवते. नका आई चहा. तेवढ्यामध्ये असंच ती पळा होता. म्हटलं सासू म्हणते सुनेला. मग मी उलटं केलं. सासू म्हणते सुनेला मी का चिडले, सासू म्हणते सुनेला मी का चिडले, तूर डाळीचे भाव गगनाला भिडले. वा. सासू म्हणते सुनेला मी का चिडले, तूर डाळीचे भाव गगनाला भिडले. किती वेळा सांगायचं वरण थोडं लाव, गगनाला भिडले डाळींचे भाव. किती वेळा सांगायचं वरण थोडं लाव, गगनाला भिडले डाळींचे भाव. सून म्हणते सासूला भात कसा घालू, सासू म्हणते सुनेला भाताला हळद लाव आणि देवाला नैवेद्य दाव. गगनाला भिडले डाळींचे भाव, गगनाला भिडले डाळींचे भाव. शेजारचे रामभाऊ ढाब्यावर गेले, शेजारचे रामभाऊ ढाब्यावर गेले. आलू मटार आलू मटार काजू तरी आणि डाळ तडका मागवले. मालक आणि वेटर त्यांच्यावरच तडकले. क्या साहब कहाँ से आए, अखबार नहीं पढ़ा, तुअर दाल का भाव आसमान पे चढ़ा. अखबार नहीं क्या पढ़ा, अखबार नहीं पढ़ा, तुअर दाल का भाव आसमान पे चढ़ा. आलू मटार पालक पनीर, आलू मटार पालक पनीर काजू करी लावू. रामभाऊ म्हणाले घरी जातो बायको गाली जेऊ. गरिबाचे दाल चावल तेही महाग झाले. काय म्हणे प्रगतीचे कलियुग आले, काय म्हणे प्रगतीचे कलियुग आले. सासू म्हणते सुनेला ती आता मी का चिडले तुवर डाळीचे भाव गगनाला भिडले. अशी कविता तयार झाली. आणि इतकी साधी सोपी की ऐकणाऱ्याला की आपली शिवाय असं. आणि त्याला नवल वाटलं. त्या आर्टिकलमध्ये त्याला का मांडण्यात आली, त्या कवितेला सहज केली अगदीच. आणि ती त्याच्यातून ती फार आवडली सगळ्यांना. आणि तो म्हटला मला बऱ्याच त्यावेळेस काय मोबाईल नव्हते. तो म्हटला बघा तुवर डाळीच्या वेळेस अँड्रॉइडचे मोबाईल नव्हते, साधे होते. तो म्हटलं बऱ्याच लोकांनी मला विचारलं किती छान केली कविता तू, ते आर्टिकल केलं आणि पाठवली, खूप छान वाटली. असं म्हणजे अशी ती सहज सुचून जाते कविता काही वेळेस. एक माणूस इथे आहे लौकीला. तो माणूस इथे आला. तो म्हटलं मला एकाने विचारलं त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला द्यायला पाहिजे. तेव्हाही मी त्यानं म्हटलं चहा ठेवते. सर बसलेले होते. प्रश्न काय आहे तुझा? मी म्हटलं सांग तरी. तो म्हटला प्रश्न असा आहे, रामाचा जनिता तथा यम पिता हे दोघे बंधू कसे. रामाचा जनिता तथा यम पिता हे दोघे बंधू कसे. प्रश्न रामाचा जनिता तथा यम पिता हे दोघे बंधू कसे. यमाची भगिनी नाही रामाचा जनिता तथा यम पिता हे दोघे बंधू कसे. हां, यमाची जननी नाही रामाची जननी तथा, आता ते माझ्या लक्षात नाही. हे दोघे बंधू कसे. सूर्याची जननी यमास भगिनी हे नाते असे कसे. सूर्याचा पुतण्या यमास म्हणतो बाप तुझा मी कसा. बोले विठ्ठल पदार्थ ओंगा षण्मासीचा वायदा. ते पण मी चहा ठेवता अगदी 5 मिनिटामध्ये त्याच्यावरती उत्तर दिलं. त्यांना म्हटलं तुम्ही नवनाथ वाचला का? म्हटले मला ब्राह्मणाने सांगितला होता. मी लागलंच तर पण लावून देते त्या व्यक्तीला. देवराम थोरात म्हणून आहे. एवढंच कागद होता इथं सापडला. सरही बसलेले होते. फटाफट मी लिहून दिलं हे असं तसं आहे. ते म्हटले कसं काय तुम्हाला हे कळलं. आणि तो माणूसही कीर्तनकार आहे. जवळपास कीर्तनं सगळे जुन्या कीर्तनकारामधला चांगल्या पद्धतीने कीर्तन करणारा माणूस. पण ते मला सुचतं आणि ती त्याची एक कृपा आहे काहीतरी, म्हणून ते आलो. तर मी म्हटलं तुम्ही नवनाथ वाचला का? तर ते म्हटले मी 40 वेळा वाचला. म्हटलं का? म्हटले ब्राह्मणांनी सांगितलं तुमच्या घरात दोष आहे, 40 वेळा वाचा.
म्हटलं एकदाच वाचायला पाहिजे होता. म्हणजे यमाचा बाप कोण आहे आणि रामाचा वंश कोण आहे हे कळालं असतं. मी ते एवढ्याशा छोट्याशा कागदावर लिहून दिलं. मग ते कसं बघा, हे तुम्ही स्वतः रचलं? रचलं नाही, ते त्यांनी आणलं होतं. हां. त्यांनी ते कागदावर लिहून आणलं होतं, याचं उत्तर द्या. त्याचं उत्तर पाहिजे होतं. कसं रामाचा बाप कोण, मग वंश कोण, असं त्याचं उत्तर पाहिजे होतं. आणि ते मी त्यांना पटकन दिलं. ते इतके नवल करू लागले, ते म्हटलं एवढं नाही येणार पटकन कुणाला सांगता असं. ते असं मला त्याची एक अवगत झालेली शक्ती आहे की ते पटकन येतं. आणि ते लहानपणापासून असं म्हणतात आतू. 4 वर्षाची मी होते, मामासाहेब दांडेकरांच्या मांडीवर बसलेले होते. माझे गुरु माळ घातलेले वाणी मास्तर लगोवाने गोडवतेचे. तुम्ही गेला होता ज्ञानोबा, तिथं ज्ञानोबा, आमचा दीपक भाऊ हिरकर, आम्ही सगळे गुरु बहीण भाऊ. तर माझी आई अशी दळण करत होती, चाळीत राहणारी माणसं, तो काळ चाळीचा. मग ती दळण करत होती आणि कॉटमद्रीनला कीर्तनं होती. मग कीर्तनाला आईला एका पाठोपाठ 2 मुली झाल्या 2 वर्षाच्या अंतरात. माझी बहीण मंगल आणि मी सुरेखा. त्यावेळेस आमची आई म्हणाली, टॅक्सी येते संध्याकाळी महिला मंडळांसाठी कॉटन ग्रीनला जायला, छोटी मुलं असतात म्हणून, तुम्ही हिला नका ना म्हणू, चला म्हणून. म्हणजे मी ह्याच्यासारखी हट्टी होते. तुमचा हा 3.5 वर्षाचा आहे, मी 3.5 वर्षाचीच होते. आणि ती बहीण छोटी होती 6 महिन्याची, आपलं ती 1-1.5 वर्षाची. तर ती म्हटली हिला नका का घेऊ, ही झोपते, तिला मांडीवर घेऊ का हिला घेऊ, ती छोटी आहे, तिला नेणं गरजेचं आहे. हां, ही हिच्या वडिलांजवळ झोपू शकते. आणि काय कळतंय त्यांना, ते तिथं झोपतात. तर मग ते आमचे गुरु, आमची आई दळण करत होती. ते म्हटले हे बघा स्टोववरती पाणी तापतंय, बाहेर पाणी तापवायची त्यावेळेस झोपतात स्टोववरती. आणि तापून गेले तरी ते उठत नाही आता. आणि त्यावेळेस शाळा उशीर असायची 11 वाजता. आणि ते कामावर निघाले होते आणि ते म्हणत होते का आज पण लवकर आवरून ठेवा, आपल्याला कीर्तनाला जायचं. तर ती म्हणली तुम्ही ना फक्त यांना नका घेऊ, तुम्हीच म्हणता घ्या घ्या रडताय घ्या, मग ते घ्यावं लागतं. ते म्हणले येऊ द्या. अहो काय येऊ द्या, मला 2 पोरी सांभाळणं अवघड होते. आणि त्यांना काय कळतंय हो कीर्तनाचं. तर असं म्हटल्यावरती मग ते वाणी मास्तर मामा म्हटले तुम्हाला काय कळतंय, असं हे माणूस सहज बोलतं. आई म्हणजे हां मला तर नाहीच कळत, तुमचे बरोबर आहे, पण आता तिला कळतंय का मग. मग म्हटले सांगा बरं रात्री अभंग कोणता होता. मी पटकन उठले सांगितलं. आणि त्या क्षणी त्या क्षणी मास्तर बाबा म्हटले बघा आता. आणि मी अशीच होते. म्हटले बघा आता मी इकडनं बोलायला, ती झोपलेली आहे तुम्ही म्हणता. त्या आईनं पण डोक्याला हात लावलं. आणि मग त्या वाणी मास्तरांचं इथं कीर्तन ठेवलं कबीर महाराजांच्या इच्छेनं. मी म्हटलं कबीर महाराजांना म्हटलं इथं कीर्तन ठेवायचं. ते म्हटले तू म्हणशील देवा. कबीर महाराज म्हणजे ते आपले बापू, आमचे बापू. मग ते म्हटले कीर्तन ठेवायचं ना, नक्की ठेवू आपण. तेव्हा अर्भकाचेसाठी पण त्या हाती हिरवी पाटी, त्याच्यावर कीर्तन केलं मास्तर बाबांनी. आणि त्याच्यामध्ये एक शब्द त्यांनी उच्चारला, अनेक झाडं लावली एक तुळस उगवली, ती माझी सुलेखा आहे. वा. बाधकाची साली माता जाणून पावले हरी कसाय संत जगी जन्मी क्रिया तरुणी गाई. त्या अभंगावरती कीर्तन केलं होतं त्यांनी. म्हणजे हे पाळपणातूनच ते पाळकडू आलं आणि सून सोन्यासारखी मिळाली, त्यात भर पडली. हे महत्त्वाचं आहे. नाहीतर हे टिकणं नसतं, वातावरण चांगलं लागतं. त्यामुळे हे सगळं काही करता आलं असं नाही. अगं बाई लक्षातच नाही आला बा मोठा कधी झाला नाही पहिल्यापासून. आता अगं बाई दिसतंय ना रे ग. 1 2 3 स्टार्ट. कोणाबद्दल पण कविता. काय झालं, आमच्या मुलीचं लग्न झालं 2005ला. आणि हा त्यावेळेस नोकरीला लागलेला नव्हता. पण मुलीचं लग्न आळंदीमध्ये केलं आणि हा लग्नामध्ये जॅकेट वगैरे घालून लोकांनी पाहिलं आहे. मग लोक लागले म्हणायला, फोन यायला लागले, लँडलाईनचा फोन होता, 23-556 नंबर होता. त्यावेळेस लोक लागली म्हणायला की मुलाचं लग्न करता का. मी अशी दुपारच्या वेळेस टी व्हीच पाहत होते आणि फोन आला. फोन आल्यानंतर मी म्हटलं हॅलो कोण बोलते. त्यावेळेस काही नंबर कळत नव्हते कोण बोलते की बेडला. म्हटलं मी माणूस बोलतो, तुमच्या मुलाचं करता का लग्न, फार आम्हाला इच्छा आहे तुमच्या घरामध्ये खोडगी द्यावी म्हणून. मी म्हटलं अगो बाई पोराचं लग्न एवढ्या लवकर. मला काही सुचेना. मला थोडा वेळ जरा गडगड व्हायला लागली. तुम्हाला एक सांगू का ताई, आपला मुलगा दुसऱ्याला द्यायचा आहे ही भावनाच मुळात अगदी धडकी भरते.
फार वेगळे पण असतं ते, की आपण 25 वर्ष त्याला सांभाळलेलं असतं आणि एका दुसऱ्या बाईच्या ताब्यात द्यायचं ते लेकर. फार ते अवघड गोष्ट असते. आता तो अनुभव यायला तुम्हाला अजून 20 वर्ष जातील. अवघड आहे हे सगळं. आणि त्यावेळेस का कुणास ठाऊक मला एकदम कसं तरी झालं आणि त्या भावनाविवश झाले मी. आणि त्या मोबाईल आपलं फोनच्या जवळ तिथे कागद होताच. मी तो कागद घेतला सहज लिखाण केलं. अगं बाई लक्षातच नाही आला हा मोठा कधी झाला. लोक म्हणतात तुमचा बावड्या लग्नाला आला. अगं बाई लक्षातच नाही आला हा मोठा कधी झाला. लोक म्हणून राहतात तुमचा भावड्या लग्नाला आला. वा, काल परवा तर मांडीवर घेऊन काजळतीत लावत होते, पाळण्यात घालून झोका देत अंगाईगीत म्हणत होते. येता जाता बघत होते, अजून नाही उठला. लक्षातच नाही आला हा मोठा कधी झाला. कधी कधी बघा पोरगा अजून का आवाज देत नाही असं वाटतं. आई व्हावं लागतं. त्या जगामध्ये जर एखादं म्हटलं ना, पृथ्वी तुम्हाला अखंड तुमच्या नावावर करतो, एवढं बाळ आम्हाला द्या, तरी कुणी द्यायला तयार होणार नाही. तिचं नाव आई आहे. आई असतो एक धागा, समईच्या वातीला प्रकाश दाखवणारी झाला. तिचा प्रकाश दिसतो पण तिचं कापणं दिसत नाही. तिचं नाव आई आहे. या जगामध्ये सगळं देता येईल, पण आईसारखं दैवत ज्या मुलांना मिळाले ना, इतकं प्रेम विकत मिळणार नाही, कोरण नाही. एवढं जरी कळालं तरी मला असं वाटतं धर्म टिकल्याशिवाय राहणार. धर्म टिकला पाहिजे अशी ती कविता सुचली मला. लक्षातच नाही आता. हल्ली त्याच्याशी मी गप्पा गोष्टी करत होते. उंचावरची वस्तू त्याच्याकडून काढून घेत होते. हे मला म्हणाले माझा बूट आज भाऊ घालून गेला. अगं बाई लक्षातच नाही आला हा मोठा कधी झाला. हे म्हणाले माझा बूट भाऊ घालून गेला. लक्षातच नाही आला हा मोठा कधी झाला. अजून मध्ये आहे बरं का, माझ्या लक्षात नाही. पैसे लागत असेल तर माझ्याकडेच मागायचा. बापाला तो थरथर कापायचा. बापा पुढे उभा राहायला थरथर कापायचा. असे मध्ये आहेत कडे, पण आता ते आठवत नाही. आणि काल परवा त्याचा वाढदिवस होता. माझ्या पायाला लागला. उभा राहिला तर म्हटलं कुरवाळावं त्याला. माझा हात त्याच्या छातीपर्यंतच लागला. लक्षातच नाही आला हा मोठा कधी झाला. लोक म्हणतात तुमचा भावड्या लग्नाला आला. आणि ही कविता प्रचंड गाजली टी व्हीवरती. मला लोक म्हटले हे तुम्हाला कसं सुचतं. म्हटलं ते नाही माहिती. तर ते येतं. तसं ते जॉर्ज बुश सुद्धा आले होते ना अमेरिकेवरून 2005 ते हैदराबाद विद्यापीठामध्ये भोपळे केले होते त्या विद्यार्थ्यांनी. ते भोपळे घेण्यासाठी म्हणजे पाहण्यासाठी त्यांना बोलवलं होतं. आणि तो भोपळा असा हातात घेतला होती. ते असे वाकलेले होते आणि ते फोटो आला होता पेपरला. आणि सरांना सगळं व्यवस्थित लागतं. ते म्हणते कालचा पेपर शिळा अजून जागेवरच आहे का, अजून नदीमध्ये ठेवला नाही. आणि ते मी सहज असा जाता तिथपर्यंत तो नेला आणि नेता मी ते वाचलं. तोपर्यंत पेपर कालचा वाचलाच नव्हता. आणि आम्ही भीमाशंकरला चाललो होतो, पण डोक्यामध्ये बुश राहिला. तो भोपळा आणि तो बुश आणि तो फोटो. आणि डोक्यात चक्र चालू झालं. मग सरांना म्हटलं पेन आहे का हो. त्यांनी दिला खिशाचा काढून. म्हटलं कागद आहे का खिशातून. त्यांचा कागद दिला त्यांनी. आणि मी पाठीवरती लिहित राहिले. पाठीमागून लिहित राहिलं. ते म्हणले जो काय चाललेलं यायचं. मी म्हणलं काय नाही थांबा जा, तुमचं तुम्ही गाडी चालवा. बॉक्सर गाडी होती. नाही एवढ्या बाया पाहून ते एवढं कळाले की लिहिण्याची आवड. मग मी काय पॉईंट लिहिले फक्त. मग मी काय लिहिलं 5/5ला 5/5/2005 आलेले होते बुश त्यावेळेस. जॉर्ज बुश आला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष भारत भेटीला. भारतातून भेटवस्तू काय द्यावी त्याला खूप विचार केला. आम्ही पण त्याच्या हाती भोपळाच दिला. त्या भोपळ्याचा तो फोटो पाहून डोक्यात आला. आम्ही पण त्याच्या हाती भोपळाच दिला. हातात भोपळा घेतला. भोपळ्यावरून बुशला भारताचा अंदाज लागला. अख्खी अमेरिका लिहून देतो म्हणाला, पण हा भोपळा द्या आम्हाला. काय द्यावं खूप विचार केला. आम्ही पण त्यांच्या हाती भोपळाच दिला. भोपळा हातात घेतला. बुश निघाले अमेरिकेला. विमानात बसल्यावर लागले म्हणायला अरे बापरे, मी भारतात येऊन गेलो नाही काशी विश्वेश्वराला. विमानातून बुश परत खाली उतरले आणि म्हणाले मला घेऊन चला काशी विश्वेश्वराला. मग सगळ्यांनी समजावून सांगितले त्यांना तुम्हाला जर जायचं असेल काशी विश्वेश्वराला तर हा भोपळा नेता येणार नाही अमेरिकेला. बुश वासून पाहत राहिला. म्हटले का बरं.
मग सगळ्यांनी समजावून सांगितले त्याला. म्हटले जो जातो काशी विश्वेश्वराला तो हात लावत नाही भोपळ्याला, कारण गालबोट लागल आमच्या हिंदू संस्कृतीला. काय द्यावं खूप विचार केला आम्ही, पण त्याच्या हाती भोपळाच दिला. बुश परत विमानात बसला. म्हटला यावेळेस मी भोपळा घेऊन जातो अमेरिकेला. जॉर्ज बुश परत अमेरिकेला निघाला आणि भोपळा घेऊन अमेरिकेला जात असताना जॉर्ज बुश म्हणाले मी हा भोपळा घेऊन जातो यावेळेस अमेरिकेला, पुढच्या वेळेस नक्की येईल मी भारतात काशी करायला. आणि मग बुश भोपळा घेऊन गेला. नंतर आठवण झाली मला, अगो बाई बुशने भोपळा कर नेला, पण भोपळ घाऱ्या येतील का त्याच्या बायकोला? अगो बाई काय लागलं असतं एवढं भोपळ घाऱ्याला, कितीक लागलं असतं एवढं तेल तरी भोपळ घाऱ्याला. पण नको बाई, परत जर भूतबीत लागलं असतं भोपळ घाऱ्या दिल्यानंतर बुशला, तर इथून न्यावं लागलं असतं दादा नाऱ्याला. इथं दादा नारे प्रसिद्ध आहेत ना भूत उतरण्यासाठी, ते नाडा वगैरे तावीत देतात. इथून न्यावं लागलं असतं दादा नावे. बरं झालं बाई नाही दिली मी भोपळघाऱ्या करून. जाऊ दे, आज रात्री फोन करेल बुश वहिनीला, भोपळघाऱ्याची रेसिपी समजून सांगेल तिला. भोपळघाऱ्या कशा झाल्या होत्या कळेलच आपल्याला, कारण बुश दादा परत भारतात येणार आहे काशी करायला. काय द्यावं खूप विचार केला आणि आम्ही पण त्याच्या हाती भोपळाचे. मस्त भारीच आहे. मी नव्हती ऐकली हरीश पुढे. खूप कविता आहेत अशा माझ्याकडे. तुरडाईची आहे तसं त्याची पण ओव्या ज्या आहेत ना त्या मौकी भावदेवीच्या त्या मस्त जातो. वटपौर्णिमेचं थोडं काहीतरी पाहिजे. वटपौर्णिमेच्या पण असतील ओव्या. ओव्या नाही, वटपौर्णिमेचं महत्व वडाच्या झाडातून ऑक्सिजन मिळतो. आपल्या पूर्वीच्या बऱ्याच चुलीजवळ बसत होत्या. चूल आणि मूल एवढंच माहीत होतं. त्या ओसरीवर पण येत नव्हत्या पुरुष असताना. म्हणजे दारं जरी उघडी असली तरी त्या अंगणापर्यंत येत नव्हत्या. ती मर्यादा होती. ते संस्कार संस्कृती आपली वेगळ्या पद्धतीनं होती. चूल आणि मूल इथपर्यंत होती. त्या महिलांना त्या धुरानं त्या डोळ्यांना आग व्हायची. त्यांना ऑक्सिजन कमी पडत होता, श्वास कमी पडत होता. म्हणून वर्षातून एकदा आणि त्या दिवशी वटाचा झाडाचं एक महत्त्व, पृथ्वीवरती त्या झाडाला त्या दिवशी ऑक्सिजनचं प्रमाण जास्त असतं पौर्णिमेला. म्हणून त्या दिवशी तो ऑक्सिजन त्या वर्षभर पुरेल म्हणून ती वटपौर्णिमा. आपला धर्म असा आहे संस्कार आणि संस्कृतीचं एकत्रीकरण, ज्ञान आणि विज्ञानाची सांगड म्हणजे हिंदू धर्म आहे. जगात सर्वश्रेष्ठ कोणता धर्म आहे का त्याचं नाव हिंदू धर्म. कारण तुम्हाला एक सांगू का, कोणत्याही धर्मामध्ये देवाचे, मला कोणत्याही धर्माला नाव ठेवायचं नाही. जो तो आपापल्या आईला मोठा समजतो आणि समजतच पाहिजे. ज्याचे त्याचे आईवडील मोठे चालेल, पण आपले आईवडील किती मोठे आहेत हे आपल्याला सिद्ध करता आलं पाहिजे, कारण आपण व्यासपीठावर आहोत. मग मला एक सांगा, कोणत्या धर्मामध्ये देवाचे चेहरे तुम्हाला दिसले? शीख धर्माचा आज एक संत आपल्याला सांगून जातो, माझ्या अंगावर ज्यांनी खेळ ठोकले ना देवा त्यांना माफ कर. तेही संतच आहे. माफ कर म्हणतात ते संत असतात. बदला घेईन म्हणतात ते राक्षस असतात. आणि देव त्यांना बघून घेईन म्हणतात ते तुम्ही आणि असतात. हे 3 तत्वे सगळ्यांचेच आहेत नाही का. सायन्स साईड आहे, कॉमर्स आहे, नाहीतर आर्ट साईड आहे, नाही तर गावात हिंड्या जायचे. हे 3 साईड आहे. तसं ती आहे. तसं अनेक धर्माचे तुम्ही पहा, त्याच्यामध्ये देव नाही. मग आपल्यामध्ये काय कमी आहे? आपल्यामध्ये पहा, वेताळबा आहे, चारणबा आहे, मुंजाबा आहे, बा विठोबा, ज्ञानोबा, तुकोबा, खंडोबा, एक डिपा बा, सगळे बा लावले का नाही? एक डिपार्टमेंट आहे त्याचं. बा लावला ना, बाप झाला. तुकाई, जोंधळाई, बरोबर आहे, कळमजाई, सीताई, बरोबर आहे की नाही, जनाई, मुक्ताई, इठाई, काय ही लावतं का आई झाली, ब लावला का बाप झाला. आम्ही 30 कोटी देवांचे चेहरे सांगू शकतो. असं कोणत्याच धर्मात नाही आहे. आणि त्याच्या पलीकडे जाऊन सांगते, आमचा देव 100% म्हणतो, ममे वंशो जीवलोके जीवभूतात सनातुना मनषष्टानी इंद्रियानी प्रकृतीस्थानी कसे. माझ्या वंशातून तुम्ही सुद्धा जन्माला आलेले, तुम्ही पण देव आहेत, तुम्ही देव आहेत हे म्हणणारा फक्त एकच धर्म आहे, ज्याचं नाव हिंदू धर्म आहे. म्हणून हिंदू धर्मात जन्माला आले तर त्याचा गर्व बाळगा. नुसतं म्हणू नका गर्व से का हो आम्ही हिंदू आहे, हिंदूसारखं वागा. बरं
आणि हिंदू धर्माचं रक्षण का? तुम्ही रक्षण नाही केलं तरी तो येणार आहे, तो करून घेणार आहे. पण आपली मुलं बाळं ते अख्खी पिढी एक अख्खी जाती ना वेगळ्या मार्गाने. म्हणून हे जपलं पाहिजे. मग तुम्ही मला अशी म्हणता की आई जशी पाहिजे, आई तशी. सगळी जबाबदारी महिलांना बऱ्या. बाप कसाही असला तरी चालतो. सत्वर उच्चारक प्रल्हाद आणि उद्धवाला आदला. आई कशी होती? कयादू. आणि हिरण्यकश्यप कसा होता? राक्षस होता. मग का बरं मुलगा प्रल्हाद जन्माला आला? सगळं आईवर डिपेंड आहे. कारण ती गर्भामध्ये पाणथरीमध्ये जे असलेलं बाळ आहे ना, तिच्या खाण्यावर, तिच्या विचारांवर, तिच्या श्वासावर, तिच्या नजरेवर, तिच्या मनातल्या सगळ्या भावनांवर ते बाळ घडत असतं. म्हणून आई सर्वश्रेष्ठच आहे. म्हणून धर्माची तू मूर्ती पाप पुण्यती या. पाप आणि पुण्य पोराचं तुमच्या हातात आहे, आईच्या. तुमचं पोरगं वाईट येणार फक्त तुमचा दोष, बापाचा नाही. बापाचा दोषच नाही. आणि ते तुमच्या अनुभवाचे बोले, अनुभवाचे बोले पूर्ण जग पाहिले. मी एकदा विचारलं देवाला, म्हटलं देवा तुम्ही जर म्हणता सुशिलो मात्र पुण्य पितृ पुण्य, मी अशी बोलत की अजून कोणी विचारलं नाही मला, तुम्ही कधी विचारलं देवाला? मी बोलत असते दररोज. मी विचारलं एकदा देवाला, तुम्ही तर म्हणता सुशिलो मात्र पुण्य पितृ पुण्य चतुरता. देव तुम्ही जर म्हणा हे श्लोक किंवा हे स्तोत्र ऋषीमुनींनी लिहिलं, मग ऋषीमुनी तरी कोण होते? तेची संत निमित्त द्या प्रतिमा, किंवा माझ्या विठोबाचा तैसा प्रेमभाव आपणची देवक होय, तेच होते ना ते. ज्ञानाचा देव झाला, ज्ञान देवे रचिला. मग मी देवाला विचारलं, जर तुम्ही म्हणता सुशिलो मात्र पुण्यानं पितृपुण्यानं चतुरता, मग गांधारीची मुलं अशी का निघाली? काय दोष होता गांधारीचा? देवानं मला उत्तर दिलं, ताई तुमचं बरोबर आहे. देव मला म्हणलाय, काय म्हटला? ताई तुमचं बरोबर आहे. तिनं नवऱ्यासाठी डोळ्यावर पट्टी बांधली, ती पतिव्रताच होती, पण तिनं मुलांचं संगोपन करताना डोळ्यावर पट्टी बांधायला नको. म्हणून मुलांचं संगोपन करताना डोळ्यावरच्या पट्ट्या काढा. आजच्या आईला हे उदाहरण आहे. ते चुकीचं आहे का? हे बरोबर आहे. फेसबुक व्हॉट्सॲपचं लागलं या वेळ, कोणी कोणाशी बोलना धड, वा कसं जगावं सुट ना कोड. मोबाईलचं सगळ्यांना लागलं या वेळ, जो बाळा जो पण म्हणायला माहीत लावा, जयातला मस्त्रण द्यावा, बाळाच्या गाडीला नाही लाचावा. उपेंद्रली म्हणे मागे जो गवा, जो बाळा जो रे जो. बाळाच्या बारशाला आणि ताबाला पाळण्याजवळ उभा राहिला. बाळ दिसे नाकर शिडीवर चढला, बाळाने दाढीला धरून ओढला, जो बारा जो रे जो. आता तुम्ही रचत असते, तुम्ही ताई रचित सरचित आहे. बाळाच्या पाशाचा काय गोंधळ, सकाळी 10ला झाली आंघोळ, भूक लागली मग आणली मिसळ, जो काय रे जो. बाळाच्या भक्ष्याचा फार गोंधळ, सकाळी 10ला पहाटे 10ला झाली आंघोळ, भूक लागली मग आणली मिसळ, जो जो रे जो. अशा अनेक लोकांना मी रचून दिले, भाषेची खूप लोकांना रचून दिली. आणि त्यांची हिस्ट्री विचारायची, एक मॉडर्न टच. हां हिस्ट्री विचारायची त्यांची. तुमच्या घरातल्यांची नावं सांगा, मामाची मामीची. म्हणजे शीघ्र कवी असतात तसे. मी आईच आहे तशी, कशीच आहे. शीघ्र कधीच वरे असे बरेच आहेत. पण हे जे आजकालच्या मेळात एखादी गोष्ट पाठ करून बोलली जाते, म्हणजे ते अनुभवातून आणि वेगळी. आणि वडाच्या झाडाचं महत्त्व आहे कसं, तुम्ही याचं बघा, वारुळाला जायचं. मला एक सांगा, वारुळ इथंच आहे, ते सापच त्याचं झाली. कोणाच आहे वारुळ? वारुळ मुंग्यांचे वारुळ. हा मुंग्याच. म्हणजे कृमी कीटकांनी बांधलेले देवळं, ही आमची कविता आहे, तुम्हाला नाही माहीत. कृमी पारी कीटकांनी बांधलेले देवळं, वारुळ मुंग्यांचे वारुळ, कृमी कीटकांनी बांधलेले देवळं. आमची कविता आहे की 5वी 6वीची असेल.
एका मुंगीनं ते वारुळ बांधलं. एका मुंगीनं म्हणजे अनेक, त्या एका बाईनं म्हणजे आणि पाया एकत्र आल्या. तिनं बांधला आणि तिथं तो साप आला आणि तो म्हणतो मला पाहिजे. तिनं लगेच दिलं. मुंगीमध्ये सुद्धा दातृत्व आहे. जे बाईत आहे, मुंगी ही कोण आहे? बाई आहे, स्त्री आहे. स्त्रीतलं दातृत्व सांग. ती म्हणली घेत तुला सर, मला काय त्यांची गरज. देऊन टाकलं ते. ऐका, पण कोण एक वैशिष्ट्य आहे, जिच्या तोंडामध्ये विष आहे, जी चावल्यानंतर दांडी येते, तिनं ते घर बांधत असताना त्याच्यामध्ये असं तिनं औषध दिलं, तिच्या मुखातलं औषध. कारण ती देवाचं नाव घेत घेत ती माती रचत होती, म्हणून ते असं निर्माण झालं की तुम्हाला जखम झाली तर वारुळाची माती लावली तर बरी येऊ. हा, वारुळाची माती लावतात का? मग हे वैशिष्ट्य त्यांच्याकडून शिका. हे तुमच्यात उतरलं पाहिजे आणि तुम्ही भावांशी बांधता. असे किती उदाहरणं मी सांगते आणि हे स्वरचित आहेत माझी. आता हे भाऊ बहिणीचं सांगितलं म्हणजे मी सर बोलता बघता म्हणते की भावानं दहेज म्हणून अपेक्षा ठेवून, बहिणीनं भाव म्हणून अपेक्षा करून, भाव नाचण्याचं भावाने ते विल्याशिवाय एकच चालत नाही. पण लोकांच्या कमेंट्स असतात की वडिलांच्या संपत्तीवर दोघांचा समसमान हक्क आहे, असं तसे. मग अशाने हे चालणार आहे. परत समान हक्क आहे ना. थांबा, तुम्ही माझी मुलगी आहे, ऐका, आणि ही त्यांची मुलगी आहे. मी तिच्याकडून घेतलं, मला तुम्हाला देणंच आहे ना. हिच्याकडून आणायचं आणि तुम्हाला द्यायचं, एकूण एकच होतंय ना. मग नाकी टिकवा ना. मग नाकी टिकवा, कशाला घेता आणि देता. बऱ्याच वेळा विचार करा ना. मला 4 मुली आहेत आणि इकडे एकच आहे, इकडून एवढं आणायचं, ते 4 पोरींना द्यायचं, मग आपल्याला काय राहायचं. हा विचार समाजानं केला आहे का? आता मग शिक्या धावला बहिणीची ओय ऐकायला नकळतपणे आपण पण कुणाची तरी बहिणी डोळ्यात आनंद की काय जीवाला इसावा. हां, ऐकेल कोणती दुबळा पाबळा भाऊ बहिणीला. एक माणूस मला म्हटला बांडी बुरकी म्हणजे काय. मग सांगा बरं, बांडी बुरकी म्हणजे काय. पूर्वीची लोक अशी घोंगडीवरती चोळ्या विकायला बसायची. खण त्रिकोणी खण विकायला बसायची. गेल्या वर्षीचा राहिलेला मान तो ह्या बाजूला, यंदाचा मान ह्या बाजूला वेगळा ठेवायचे. 2 रुपये कमी त्याचे, 1 रुपया 4 आणे कमी. मग तो त्या बाजूला. मग एक बाई म्हणते तिच्या नवऱ्याला की भाऊ घेतो चोळी, भाऊ जाई तिथं गेली, रुपयाची चोळी आदिली कमी केली. आदिली म्हणजे काय? आठाने. हां, आठाने आदिली म्हणजे ते 50 पैसे. हां, आदुली म्हणजे आदुली, पायली म्हणजे पाय, 5 किलो 2.5 किलो. हां, आदिली. ती सारवीत होती आणि ती नवऱ्याला म्हणते मला येऊ द्या ना बाजारला. ते म्हणले अगं अक्का येणार आहे, मला तिला हे घेऊन जायचे आणि चोळी आहे. ती म्हणे मी पण येत, चाल देऊन द्या. अगं तुझं काम नाही मग की मला यायचं. मग त्याने तिला रुपया दिला आणि तो म्हणला मी येतो इकडनं कडधान्याच्या बाजारातून. मग तिने काय केलं, तिकडची जी होती ना गेल्या वर्षीची, ती 8 आण्याला विकत होती, ती तिकडची घेतली आणि इकडची नाही घेतली. भाऊ आला तो सायकलीवर, त्या गेलेलं बेऊ दे नवरा बायको. मी असं सांगत असते. आणि मग म्हटलं घेतली का चोळी. म्हणजे घेतली. म्हणजे कंची घेतली. म्हणजे यातली घेतली. म्हणले त्याची का घेतली. म्हणजे तीच भारी, ही नाही भारी, ती भारी आहे. तुम्हाला कळत नाही म्हणून तर तुम्हाला म्हणलं मी येते. रुपयाची चोळी आदिली कधी कळून नाही दिलं बा. आणि कलियुगाचा भाव कसा आहे. कलियुगाचा भाव कसा आहे. कलियुगाचा भाव हातात घेतो खण, जातो गावाकडं मेहुनीचा पुसरीनं. म्हणजे तो मेहुनीचा रिंग किती आहे ते विचारतो, तिला काय घ्यायचं ते पाहतो. कलियुगाचं कलियुगातला भाव पहा बरं का. मागचं आणि पुढचं, आत्ताचं आणि मागचं, ते सगळं बायकांच्या हातामध्ये कसं होतं, पुरुषांच्या हातात कसं होतं. मग तो एक माणूस म्हटला बांडी बुरकी म्हणजे काय. तर ती बांडी बुरकी झालेली होती. मग एका बाईला, ती शेतामध्ये आपल्या एक बाई गेली होती माहेरी, आणि तिला विचारलं का गं बाई तू कुठं गेली होती, 2 दिवस दिसली नाही. ती म्हणली माहेराला गेलं. म्हणली मग आत्ता कुठं गेली ती. म्हणली चोळी शिवायला गेली शिंप्याकडं. एकच शिंपी असायचा गावात. म्हटलं तू शिंप्याकडे गेली होती, आत्ता गेली होती, पायात चपला नसताना ह्या टायमाला अंधाराचा आता यायचं महिलांना थोडा सागरी.
थोडा अंधार थोडा प्रकाश असता पुरुष माणसं दिसणार नाहीत म्हणून. म्हणजे मग कशाला गेली म्हणली चोळी शिवायला गेले परत मग दिवाळीचा कण पुढच्या याला काही घालून जात आहेत. म्हणले लुगडं नाही घातलं का तुझ्या भावाई. मग ही काय म्हणती मोठेपणा काय सांगती. बहीण सांगते बहीण म्हणती मोठेपणाने का त्या बाईला सांगते म्हणती अगं लुगड्याचं मोल माझ्या चोळीच्या खणाला शिमती काही दादा नवल करीतो मनाला. हे मोठेपणा सांगणाऱ्या बहिणी आहेत म्हणून तुम्ही सुखी आहे केवढं ध्यानात. जुगड्याचं मोल आहे चोळीच्या खान माझ्या चोळीच्या बाह्य आधी म्हणायची. वाट्याच्या वाट सरा काय बघतो खेड्याला. वाट्याच्या वाट सरा काय बघतो खेड्याला. आणि सोन्याचं कुलूप माझ्या बंधूच्या वाड्या. भाऊ बहिणीची माया पातळ कशानं ग झाली परक्याची लेक भाव जरी मध्ये आली. आज कालचा ग भाऊ भाऊ नाही बहिणीचा हातामंदी साडी खणवाड पुस मेवणीचा. मग अशी ते मिळून येते ते पण आलं तसं. सासू आत्या बाई तुम्ही दळू दळू मेल्या आमच्या राज्यात गावाला गिरणी आल्या. सासू आत्या बाई तुम्ही दळू 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 गेल्या मेल्या दळू दळू मेल्या. आमच्या राज्यात गावाला गिरणी आल्या. जन्म दिलेल्या आईला नको म्हणू येड्या सोंगा तुला रे जन्म देता अंगाची झाली गंगा. जन्म दिलेल्या आईला नको म्हणू येडी पिटी तुला जन्म देता अस्तुरी कुठवती. आस्तुरी म्हणजे ही बायको कुठं अजूनही पोळती. आईची माया मोठी जशी वडाचे सावली वयच्या पंखाखाली सवी रोपळे. बाप माझा वडाई माझी ती वडाई वडा चाल. बाप हा वडाई माझी ती वडाई सांगते बाई तुला दोन्ही वृक्षाची बडाई. बाप माझा वडाई माझी वडा फांद्या याच्या जीवावरील की आम्ही सरसून द्या. वा वा किती छान मस्त. आणि चौघी बहिणी चार गावाच्या तुळशी ऐक बंधुराया पाणी घालावा कळशी. आम्ही चौघी महिनी चार गावाच्या तुळशी वा ऐक बंधुराया पाणी घालावा कळशी. वा. दिवाळीच्या सणा ताटामध्ये घेते लाया भावाच्या आधी वाई ते भाव जया. आजकाल आमच्याकडे आमच्या गेले होते माहेराला मला आराम कशाचा अगं हलवी ते पाळणं माझ्या लाडक्या भाषाचा. तिला फार आराम नाही केलं तिथं काम लागले. गेले होते माहेराला मला आराम कशाचा हलवे ते पाळणं माझ्या लाडक्या भाषा. म्हणजे ती जगाला सांगते माझ्या भावाला मुलगा झालाय हे कसं सांगायचं तर ऐका यायचं. मोठेपणा सांगायचा थाप मला बच्चा. बहिणी मोठेपणाच सांगतात आणि बहिणींच्या जोरच भाऊ श्रीमंत राहतात. खम मस्त. वडाच्या आल्या होय आले का ना वरद असं तुम्ही म्हणाल ते येतं आपल्याला. तुम्हाला सांगू जिला नाही लेखतीनं तुळस लावावी घालिता प्रदक्षिणा तिचा श्रीकृष्ण जावाई. म्हणजे भाग्यानं लेकी येते कुठे पण. आई लईच तिचं लग्न कोणाशी झालं मग तो जावाई झाला ना तुमचा चिकलं एवढं बार नशीब तुमची जिराय की नाही. ये लेखतीनं तुळस लावावी घालिता प्रदक्षिणा तिचा श्रीकृष्ण जावाई. वा किती छान. एवढं मोठं नशीब. श्रीकृष्ण ऐका ना तुकोबारांच्या बायकोने आणि तुकोबारांनी उमरं खाल्ली का माहिती आहे का तुम्हाला. उमरं खाल्ली तर कर्जाच्या वयात सगळ्यात बुडं आहे खायला आम्ही नव्हतो. आता तुमचं प्रेम हे बाकी कशापेक्षा ह्या वयांवर आहे ना. हां विचार करा की बुडून तिथून किती सोपं आहे का नाही. मग त्या तुकोबारांच्या बायकोने बापाकडे एक निरोपसुद्धा नाही दिला की बाबा गणित दमी मला एखादी गोण तरी
तांड्याची पाठवा. जिच्या बापाची 300 एकर जमीन होती आणि 100 एकरात ऊस होता, आणि तुम्ही भावांकडे हिस्से मागता. आवडी आहे तुम्ही हिस्से मागता, हे विकीतपर्यंत येते. विचारा ना कधीतरी त्या इंद्रायणीच्या ताक्यावर उड्या असलेल्या जिजाऊदा, बाई तुझ्या नवऱ्यानं जगाला 5वा वेद दिला, असं तू काय केलं? ही म्हणते मी तर देवाला शिव्या दिल्या, मी फक्त एकच केलं, नवऱ्याच्या आधी जेवले नाही. हातवर करा बरं, किती बाया नवऱ्याच्या आधी जेवत नाही. मग पुरुषांना लय आनंद हो, आणि ते लगेच टाळ वाजव, काय हसता, मिसळ खाऊन येता तेव्हाच जागल. मी तिथे हसवते, वा काय हसता, त्यांना काय हसता, तुम्ही मिसळ खाऊन येता, ते किती वेळ वाट पाहणार तुमची, जेवत जागल. मग बायांना बरं वाटतं आपली बाजू धरली. मग त्या तुकोबरायांच्या बायकोनी मुलांना नसली तर बाबा तो आता तुमच्या बापानी घरात काही नाही, कर्जाच्या वह्या बुडवण्यात का न बा गेले, परागंध नाही. आता आपल्याला एकच पाडी आहे, जी कोणाची मालकीची नाही अशा शेतामधून अशा राणा म्हणून आपल्याला फळं आणायची. कधी जांभळं बोर पेरू आणायचे, उंबरं आणायचे, लिहून ते खायचे. उंबरं चूल पेटली नाही तर त्या चुलीवर गवत उगवलं होतं. मी भावाला एक दिवशी खाऊयांचं दारात झाडू तेलीचं का कसं चित्र की कोट टाकली होती, मोडक्याचं बाजावरी वाकडच्या शेजार ते टाकलं होतं. लाका काय काय अक्का बाहेर गेली. म्हणजे काय रे दादा कधी आला? आत्ताच आहे. पदर घेतलाय भावाला, तांब्या भरून गेला. म्हणलं पोरं पुढं दिसत नाही म्हणून वापरून पाहिलं, ही चिलीवरती गवत दिसत. लाका चुलीवर गवत दिसतंय, चूल पेटली नाही का? अक्काने डोळ्याला पदर लावला आणि म्हणली दादा इथं पाहिलेलं पायरी सांगू नको, माझा पाप जीव नाही ठेवणार. एकी वेळ बापाचा जीव असतो नाही, तुम्ही हिस्सा मागताय. अहो माझ्या प्रवचनां कीर्तनांमुळं लय बायांनी अवसाया केल्यात ताई, गावाच्या गावं मी आज सुधरवली. तुम्ही लागलं असतं आता फोन करा, मी तुम्हाला 10-20 फोन नंबर देते. गावाच्या गावं फोन आलेत लोकांचे की आम्हाला बहिणींनी साया दिल्या. नुसत्या साया नाही दिल्या, बहिणींनी त्यांना जेवण केले आणि साया दिल्या, आणि मलाही साड्या घेतल्या त्यांच्याबरोबर. खूप गोष्टी अशा झाल्या. हे असं सांगून पटवून दिलं, कारण आपला धर्म बुडत चालला, नाकी तुटत चालली. बरं नाकी नाही ना राहील, बहिणीला बहीण म्हणे ना कोणी, भावाला भाऊ म्हणे ना कोणी, ही नाकी तुटत चालली. मग त्या बाईनं काय केलं, 12 महिने ज्याला फळ असतं त्याचं नाव उंबर आहे. अंजीर उंबर दोन्हीचा एक ताडा, अंजीर पैशाला 2 उंबराचा शेण सडा. अंजीर उंबर दोन्हीचा एक गुन्हा, अंजीर पैशाला 2 उंबराला खातो कोण, ते उंबर आमच्या आईसाहेबांनी खा. भाऊ म्हणला आत्ताच्या आत्ता चल, पिशवीत कपडे भरारी पोरण जास्त 1 इंचात. कोणताही भाऊ तेच म्हण, नका इथं राहू, चला मामाच्या घरी लहानाचे मोठे करतो तुम्हाला. आणि बऱ्याच मामांनी भाचे सांभाळले रे आपण मागच्या पिढी. काय मामा म्हटला चल. बैठ म्हणली दादा नको चिडू, नको दादा वेड्यासारखं, नको बोलू काही, जातील हे दिवस. मला लोक दळायला देतात अरे, पण आता त्यांच्याच कणगी खाली गेल्या. कणगी करतात कणन ते भरून ठेवायचे दान म्हणवते, ते शब्द आले पाहिजेत तिथे. आमच्याच कणगीत खाली गेल्या तर तुला कुठून दळून देऊ? की म्हटली नका देऊ. 5 भाकरीचं पीठ देत होते पायलीभर दळला, पायलीभर. आणि आता तुमच्या भाकरी डस्टबिनमध्ये चालल्या. अरे ज्यांच्या जीवावर 5 पक्वानं थोड्या वेळाने खाणार आहेत ना, आधी त्यांचा विचार करा, त्यांनी उंबरं खाती. कारण कार्यक्रम झाल्यावर जेवणच असतं ना. मी सांगत असते ज्यांच्या जीवावर आमच्या 10-10 लाखाच्या गाड्या फिरतात ना, त्या फुकटच्या नाहीत फिरत. आज त्यांनी कष्ट केले आणि त्यांच्या जीवावर आज आम्ही माझ्या मौज करतोय. मग तुम्ही सुद्धा अन्नाची महत्त्व जाणून घ्या. त्यांनी उंबरं खाल्ली. मग बहीण म्हटली दादा नको ना रे रडू, नको ना दादा, पाणी पिलं ना जात होतो, आम्ही उंबरं खाल्ले, तुला देऊ का? नको मला, तुला यायचं का नाही माझ्याबरोबर? हाताला धरू पोरांना ओढत चालवले, मला नाही यायचं. का नाही यायचं? तुझा नवरा काय खातो? ते उंबरच खातात. काय खातो आम्ही? कसं या सांगल्या त्यांना काय माहिती आम्ही काय खातो? पितळी वाजली का ते माणूस खाते.
त्यांना काही तपास नाही. कितीतरी वाजे का डोळं झाकलेलं आणि ते खात राहतं. आणि ते का खातात तुला माहिती आहे का दादा? मी जेवत नाही म्हणून त्यांच्याशिवाय, म्हणून ते खातं. दादा म्हटलं तो कमावणारही नाही काही आणि तो काहीच करू शकत नाही. तू माझ्या भाऊनीच जाऊ दे, त्याला काही खाऊ. कमरेला पदर खावलाय आऊसाहेबांनी. आवली म्हणजे तुझी श्रीमंती दय ऐकली दादा का माझी श्रीमंती ऐक. सारखं म्हणतोय माझी 100 एकर बाग आहे, ते मासी 300 एकर बाग जमीन आहे, 100 एकर ऊस आहे आणि गुळाचा फार मोठा व्यापार आहे. महाराष्ट्रात गुळ तुझा जाते. आता माझी श्रीमंती ऐक. अरे दादा, पायात चपला न घालता रे मी जाते ते भाकरी घेऊन आणि एका नाही 3 डोंगराव जाते. तो माणूस काहीच्या डोंगराव जातो कळत नाही. एक दिवस अशी बोलले आणि मग तो बाबा मला म्हणतोय का त्या कान लाव त्या जमिनीला आणि इथं ऐकू येईल त्या डोंगरावर येत जा. तिकडं जाते तर ऊन होते रे दादा, पायात काटा भरला. लोण्यावाने हात असणारं 10 वर्षाचं पोर आलं आणि माझ्या पायातला काटा काढित. तो देव होता मला कळलं, पण मला देव घाबरतो, मी शिव्या ते. मग माझ्या पायाला थुका लावते आणि परत वरच्या बाजूला आहे पण ते धूळ घेते, तोंडात घालते, चाटीत आहे. मला कळतं तो देव आहे. देवाचा हात लोण्यासारखा भू आहे. विचारतं का रे कोण आहे तू? गुराठी आहे. काय नाव तुझं? विठ्या. माझं नाव काय? विठ्या. बरेली चंद्रभागा एक कोंडली म्हातारी, खांद्यावर गोंगडी विठू झाडाई उतारी. म्हातारी काय कुस उतार्याचं कोण गाव, पंढरी माझं गाव विठू शेत माझं नाव. तो म्हणला माझं नाव विठ्या आहे. मला माहीत होतं, पण मी बोलेल तर त्याला भीती वाटेल, तो कळून जाईल म्हणून म्हणलं बरं काढतोय का काटा काढू द्या. अरे हल्ला काटा काढला, मला कळालं नाही. दादा मी त्याला म्हटलं एवढा हल्लात काटा काढला, किती छान काटा निघाला. अरे माझं दुखलं सुद्धा नाही. कशासाठी तू एवढा रानात आला एकटाच का? म्हणलं ज्याच्यासाठी भाकरी घेऊन जाते ना त्याच्यासाठी जाते. दादा सांग अशी श्रीमंती कोणाची आहे का तुझी? देवाने जो भजन करतोय त्याच्या बायकोच्या पायातला काटा काढण्यासाठी इथं यावं, एवढी श्रीमंती कोणाची आहे? दादा तिच्या पाया पडला निघून गेला आणि केशी लावतात भावानं. पायलीभर सुद्धा धान्य भावाकडून न घेणारी आमची आवली आज तिच्या जीवावर थोड्या वेळाने आपण 5 पण खाणार आहे. एक सह्याद्रीच्या कड्यावर उभी आहे आणि एक इंद्रयीच्या काठावर उभी आहे. आधी तिचा विचार करा आणि मग भावांवर केशी लावा. ज्या भावांनी लहानपणी, आजही माझी पोरगी आली ना माहेरी, माझी मुलगी आहे तिचं वय आहे 44 आणि मुलाचं वय 42. ती आली ती आरशा पुढं उभी राहिली का माझा 42 वर्षाचा मुलगा तिची केस ओढतोच, आजही ओढतो. आणि तिला म्हणतो मग काय चाललंय? तर ती म्हणते गपरे घोड्या. आजही ओढतो, लहानपणी ओढत होता. आणि ती त्याच्या मागे पळायची, म्हणायची मुगळ्या घोड्या बघ आई तो केस ओढतो. मी म्हणायची त्याला घरात येऊ दे. तो यायचा डोकवायचा मारतात का काय, यायचा डोकवायचा मारतात का काय. तिला मी म्हणायची घे जेवून चल. ती म्हणायची थांब मी त्याला घेऊन येते. पण त्याला घेतल्याशिवाय ती कधीच जेवली नाही. तिची केस ओढत असताना सुद्धा तिच्या केसातून कळ यायची, बुचकुली भरून धरायचा. लहान होता तेव्हा. पण कधी त्यानं तिला घेतल्याशिवाय, तिने त्याला घेतल्याशिवाय जेवण केलं नाही. आणि आज तुम्ही त्यांच्यावर केस लावून जे तुमची केस ओढत असताना त्यांना घेऊन जेवले का नाही? बहिणी सह्या करणं. महाराष्ट्रात खूप जागी फिरले आणि बदल बराचसा. कुठं जाती आहे मी आता. जालन्याला होते ताई. तुमच्याकडे ते सगळं अनुभवाचं आहे म्हणून ते पुढच्या पिढीकडे आमच्या पिढीचं असं आहे की आता संयमच नाही आहे. नाही इतकं आम्ही लय स्वस्त आहे. इतकं कोणतं होत चालतं. मला फक्त लग्नातच चप्पल मिळाली. काही सोन्याचा चमचा जेव्हा जन्माला येतानाच घेऊन आलेली पोरगी अतिशय गरीब परिस्थितीच्या घरात बिगर कलई छप्पत चेवर डोक्यावर 3 हंड्याचं पाणी वाहिजे. 13 वर्षाच्या वयात लग्न नाही. 4 बीर
आता ते रस्ता आता तो चांदीच्या तात्यात जेवत ना आता चांदीचं तात्याला ज्या आहे ना जपायलाच बघा परिस्थिती बसून नाही राहत पण परिस्थितीशी संघर्ष करून संयम ठेवावा ना असं आहे. माऊलींच्या प्रतिभा शैलीतून आविष्काराला आलेल्या वाङ्मयक्षाला लागलेली सुवर्णकळी मुखी ज्ञानेश्वरी तिचा सुटलेला सुगंध म्हणजे हरिपाठ आहे आणि घेतलेला आस्वाद म्हणजे रामकृष्ण आहे. सतत तो सुगंध न्यावा लागते. रामकृष्ण हरिमणा बरा असं आपोआप येतात. संपूर्ण काकड्यामध्ये मी गाणी रचते आणि ती गाणी मग ते ऐकवते. पंचमीची गाणी माझी ऐकते कुणालाच येत नाही. तुम्ही आत्ता जर पंचमीची गाणी ऐकायला बसतं तर उद्या या टायमापर्यंत बोलू शकतो. कुठे लिहिले नाही आपण खास पंचरीसाठी हो हो किती पण गाणी. हाय असं पंचमीचा बहु सोन्याचा हा सण पंचमीचा बहु सुखाचा पहिल्या दिवशी उपवास करते बहीण भावाचा लाही पिठाचा. खूप गाणी आहेत माझ्याकडं खूप अशी पंचमीची आज पंचमीच्या गाण्यांची सिरीज पाहिजे तर कर. आणि पंचमीची आता त्या वारुळाचं पण मी खूप छान सांगत असते. खूप छान छान काय काय गोष्टी माझ्याकडं ज्या आहेत. आता हे रेकॉर्ड हो बा झालंय जवळजवळ